जर एखाद्या आकृतीचं नाव गावात आलेलं असेल, जर त्याच्या पाऊल पुन्हा गावाच्या पावतीमध्ये गावाच्या केला असतील तर त्या पाऊल वाटायचा लोकांना पाहण्याची इच्छा नव्हती. म्हणून आकृतीला आपल्या कमरेला काटेरी पेटा बांधावा लागत असे, जेणेकरून मागे पुढे तो चालत असताना मागचा जो पेटा आहे तो काटेरी मारत होता आणि त्या पाऊल वाटा नष्ट होत होते. म्हणून मला यावं वाटतं. ज्या पद्धतीने एखाद्या कुत्र्यांची झुंबड होते त्याच पद्धतीने एकावर जाऊ शकत. म्हणून मला गरिबीची गरिबी होती भयानक गरिबी. म्हणून गरिबीच्या गरीबाला पाणी मारलं लावलं करत अशा परिस्थितीमध्ये आपला हिरा जन्माला आला. जगामध्ये कोणत्याही विभागाकडे एवढी पदवी नाहीये.
विचारत मी कोणाला विचारला. बाबासाहेबांच्या जेवढ्या डिग्री आहेत तेवढ्या आतापर्यंत कोणत्या माणसाने मिळवल्या, कोणत्या विद्यापीठात मिळवल्या हे तुम्ही शोधून बघा. अजूनही कोणीही माणसाला वयाच्या 65व्या वर्षापर्यंत बाबासाहेबांनी या डिग्री संपादित केलेल्या दिसतात. आणि म्हणून शिक्षणाची धरुणी तुझी घटना देशाची खास टक्क झाले वाल्मिकी व्यास वाल्मिकी व्यासाने महाभारत लिहिलं आणि वाल्मिकीने रामायण लिहिलं. आधी आम्ही वाचलो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये हे भारतीय संविधान लिहिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारतीय संविधान लिहिलं की ते भारतीय संविधान माणसाला माणूस बनवणारं संविधान आहे. आज आम्हाला हक्क मिळाले. 18 पगड जाती असतील, अस्पृश्य असतील, मागासलेले जाती असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, या सर्वांना आज ते आरक्षणाचं घटनेने दिलेलं आहे. म्हणून आज रोजी आम्ही या संविधानामध्ये जगतो आहोत आणि ते आज संपूर्ण जगामध्ये श्रेष्ठ झालेलं आहे. जगातील सर्वात मोठी राज्यघटना जी असेल तर ती राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान आहे. एवढी राज्यघटना जगातील कोणत्याही देशाची नाही आहे. म्हणून मला घ्यावं वाटलंय शिक्षणाची धरुणी काक घटना देशाची खास घटना देशाची खास टक्क झाले वाल्मिकी व्यास वाल्मिकी घटना लिहिली. आपण रामायण लिहिलं, महाभारत लिहिलं, परंतु बाबासाहेबांनी भी एकदम माणसाला माणूस बनवणारा असं संविधान लिहिलंय. म्हणून ते सुद्धा अजून झाली. म्हणून मला जास्त वाटतं. आणि मग
तो आपल्या चरणी माता